नमस्कार मंडळी. मी वास्तू कन्सल्टंट भाग्यश्रीच वास्तू टिप्स या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. घर खरेदी हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण. प्रत्येकाच्या मनात एक स्वप्नातलं घर असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण आयुष्यभर झगडत असतो. कोणाला ते घर लवकर मिळतं तर कोणाला अगदी उतारवयात. लाखो, करोडो रुपये गुंतवून आपण घर घेतो. प्रसंगी भला मोठा कर्जाचा डोंगर तयार करतो. रंग, इंटेरियर, पडदे किती बारीक सारीक गोष्टींचा विचार करतो. पण या सगळ्या धावपळीत वास्तुशास्त्र मात्र विसरतो. एखाद्या इमारतीत एका फ्लोअरवर 4 घरं असली तर त्यातलं एक घर खूप उत्तम असतं, तर एक वास्तुशास्त्रानुसार अगदीच वाईट. मग आपण आपलं स्वप्नातलं घर घेण्याआधी जर काही गोष्टींची काळजी घेतली तर भविष्यात होणाऱ्या त्रासापासून आपली सुटका होऊ शकते. या व्हिडिओमध्ये मी 5 महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहे, ज्याचा तुम्हाला तुमचं घर घेताना खूप फायदा होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पहिला मुद्दा आहे आपल्या घराचं प्रवेशद्वार. घराच्या ब्रह्मस्थानात उभं राहून प्रवेशद्वाराची दिशा बघावी. फक्त उत्तर आणि पूर्व दिशेची प्रवेशद्वारच शुभ असतात असं नाही. दक्षिण आणि पश्चिमेकडील काही प्रवेशद्वार पण तितकीच शुभ असतात. आपली वास्तू ही 32 दिशांमध्ये विभाजित होते. उत्तरेकडे 8, पूर्वेकडे 8, दक्षिणेकडे 8 आणि पश्चिमेकडे 8. त्यापैकी E3, E4, N3, N4, S3, S4 आणि W3, W4 ही पदं शुभ मानली जातात. घर घेताना या प्रवेशद्वारांचा विचार करावा. दुसरा मुद्दा आहे आपल्या घराचं किचन. किचन हे नेहमी आग्नेय दिशेतच असावं. पण आग्नेय दिशेत किचन घेणं जर शक्य नसेल तर कमीत कमी ईशान्य, ब्रह्मतत्व आणि नैऋत्य दिशेतील किचनचे घर घेणे टाळावे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम ही नैऋत्य दिशेतच असावी. नैऋत्य दिशेतील मास्टर बेडरूम त्या घरातील कर्त्या पुरुषाला किंवा स्त्रीला स्थैर्य आणि उत्तम नेतृत्व गुण प्राप्त करून देते. चौथा मुद्दा आहे आपल्या घरातलं देवघर. देवघर हे ईशान्य, उत्तर ईशान्य किंवा पूर्व ईशान्य भागात असावे. इतर दिशेतील देवघर पितृदोष, कालसर्पदोष, कामकाजात बाधा, अडचणी, अनाकलनीय आजार, अशांतता आणि वादविवाद निर्माण करते. पाचवा मुद्दा आहे आपल्या घरातील जिना. घरातील जिना हा नैऋत्य, दक्षिण, पश्चिम किंवा वायव्य भागात करावा. नैऋत्य भाग जड करणे जिन्यामुळे सहज शक्य होते आणि वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन पण होते. ईशान्य दिशेत जिना करणे किंवा असे घर घेणे प्रकर्षाने टाळावे. पुढील भागात आपण अजून वेगळ्या 5 मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करू. तूर्तास मी तुमची रजा घेते. धन्यवाद.